नमस्कार मित्रांनो, आपलं एम.एच. नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. तरी आज आपण पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला, जपानीज ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी, किमी अँटोनेली यांनी जपानीज ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद जिंकले आहे. मार्च 2026मध्ये सुझुका येथे पार पडलेल्या जपानीज ग्रँड प्रिक्समध्ये 19 वर्षीय चालक किमी अँटोनी यांनी मर्सिडीज ही गाडी चालवत शानदार विजय मिळवला आहे. याचे विजेता जो असेल किमी अँटोनी यांनी मर्सिडीज या गाडीचे चालक होते आणि या स्पर्धेचा उपविजेता हा ऑस्कर पियास्ट्री यांनी मॅक्लॅरन ही याचे चालक होते आणि याचं स्थान जो आहे तो सुझुका येथे सुझुका इंटरनॅशनल रेसिंग कोर्स जपान येथे झाली होती. पुढील प्रश्न क्रमांक 2, लोकसभेने कोणत्या शहराला आंध्र प्रदेशची एकमेव व कायमस्वरूपी राजधानीसाठी विधेयक मंजूर केले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए, अमरावती. अमरावती या शहराला लोकसभेने आंध्र प्रदेशची एकमेव व कायमस्वरूपी राजधानीसाठी विधेयक मंजूर केली आहे. आधीच 3 राजधानीचा प्रस्ताव म्हणजेच विशाखापट्टणम, कर्नूल, अमरावती यांनी प्रस्ताव केला होता, तो रद्द केलेला आहे. आंध्र प्रदेश रिकॉग्नायझेशन अबेटमेंट बिल 2026 लोकसभेने नुकतेच मंजूर केले आहे. विधेयकानुसार अमरावतीला आंध्र प्रदेशची एकमेव व कायमस्वरूपी राजधानी घोषित करण्यात आली आहे. ओके. टाइड्स ऑफ टाइम, भारत हिस्ट्री थ्रू म्युरल्स इन पार्लिमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, सुधा मूर्ती. ओके विद्यार्थी मित्रांनो, सुधा मूर्ती टाइड्स ऑफ टाइम, भारत हिस्ट्री थ्रू म्युरल्स इन पार्लिमेंट या पुस्तकाचे लेखक यांनी केले आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी हे पुस्तक लॉन्च केले आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, भारताच्या 16व्या आणि पहिल्या डिजिटल जनगणनेत भारताचे प्रथम नागरिक म्हणून कोणाची गणना झाली आहे? याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो पर्याय नंबर बी, द्रौपदी मुर्मू. ओके मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, भारताच्या 16व्या आणि पहिल्या डिजिटल जनगणनेत भारताचे प्रथम नागरिक म्हणून द्रौपदी मुर्मू यांची गणना झाली आहे. ते सध्या आपल्या राष्ट्रपती आहेत. भारताचे राष्ट्रपती यांना फर्स्ट सिटिझन ऑफ इंडिया असे मानले जाते, त्यामुळे जनगणनेची सुरुवात त्यांच्यापासून सुरू केली जाते. पुढचा प्रश्न असेल मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, ग्रँड प्राइज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर सी, जुबली कृष्णराव. जुबली कृष्णराव यांना ग्रँड प्राइज फॉर कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्डने सन्मानित करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्याबद्दल थोडीशी माहिती बघूया आपण. तेलंगणाचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जुबली कृष्णराव यांनी जागतिक शांततेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ग्रँड प्राइज ऑफ कॉन्ट्रीब्युशन टू वर्ल्ड पीसने सन्मानित करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळा हा सन्मान 27 मार्च 2026 रोजी हैदराबादमध्ये झालेल्या इंटरनॅशनल बुद्धिस्ट पीस कॉन्फरन्स 2026 दरम्यान प्रदान करण्यात आला. पुरस्कार देणारी संस्था इंटरनॅशनल इंटरचेंज डेव्हलपमेंट असोसिएशनद्वारे हा पुरस्कार देण्यात आला. योगदानाबद्दल बौद्ध वारसाचे जतन, आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण आणि जागतिक शांततेचा. विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न असेल प्रश्न क्रमांक 6, प्रिझम एस.जी. पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, याचे उत्तर असेल पर्याय नंबर ए, नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांनी हे प्रिझम एस.जी. पोर्टल हे सुरू केले आहे. प्रिझम एस.जी. म्हणजे पोर्टल ऑफ रेल रोड इंटरफेस सिस्टम मॅनेजमेंट स्मार्ट गव्हर्नन्स हे भारत सरकारने सुरू केलेले एक महत्त्वाचे डिजिटल पोर्टल आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं मुख्य उद्दिष्ट काय असेल? रेल्वे आणि रस्ते यांच्या समन्वयासाठी प्रकल्पांना जलद मंजुरी देणे, विविध विभागातील कम्युनिकेशन आणि अप्रूव्हल प्रोसेस सोपी करणे, प्रकल्पामध्ये होणारा उशीर कमी करणे. पुढील प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, केंद्रीय मंत्रिमंडळाने उडान 2.0 या योजनेला
28,840 कोटी रुपयाची मंजुरी देऊन ही योजना किती कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए 2026-27 ते 2035-36 पर्यंत ही योजना लागू केली आहे, मंजूर करण्यात आली आहे. पुढील प्रश्न असेल विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8. वर्ल्ड यूथ पार्लिमेंट 2026मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाची निवड झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर ए स्तुती प्रधान. स्तुती प्रधान यांची वर्ल्ड यूथ पार्लिमेंटमध्ये 2026मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी यांची निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 9. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हणजेच IOC 2028च्या ऑलिम्पिकमधील महिलांच्या गटातील स्पर्धांमध्ये कोणाला सहभागी होण्यास बंदी घातली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल पर्याय नंबर बी ट्रान्सजेंडर महिला. ट्रान्सजेंडर महिला यांना 2028च्या ऑलिम्पिकमधील महिलांच्या गटातील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास बंदी घातली आहे.